डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज. नीट देणाऱ्या स्वतःच्या मुलासाठी पेपर फोडला. नीटच्या पेपरफुटी प्रकरणात RCC कोचिंग क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला कोर्टाने 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. मात्र स्वतः डॉक्टर नसलेला शिवराज आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना MBBSची कोचिंग देऊन डॉक्टर होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करत होता. मला माझं स्वतःचं मेडिकल कॉलेज टाकायचं आहे. मी अनेकांना डॉक्टर करतो, मात्र माझं स्वतःचं मेडिकल कॉलेज नाही, अशी इच्छा शिवराज यांनी त्याच्या क्लासमधील विद्यार्थ्यांना बोलवून दाखवायचा. शिवराज मोटेगावकर यांनी त्याच्या मुलासाठी पेपर लीक केल्याचा संशय CBIला आहे. मोटेगावकरच्या मुलाने यावर्षीच 12वी उत्तीर्ण केलेली आहे आणि नीटचा पेपर दिला आहे. मात्र मोटेगावकर याचे एक अपूर्ण स्वप्न त्याच्या मुलाच्या रूपाने पूर्ण करायचे होते का, अशी चर्चा आता होते आहे. मोटेगावकर आणि त्याची पत्नी या दोघांपैकी एकही जण MBBS डॉक्टर नाहीत. तुम्हाला स्वतःचे मेडिकल कॉलेज टाकायचे असेल तर तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती त्या क्षेत्रात सक्रिय अनुभवी असणं गरजेचं आहे. त्यामुळे मुलगा जर MBBS डॉक्टर झाला तर आपण त्याच्या नावाने मोठं हॉस्पिटल टाकू, ही मोटेगावकरांची योजना असल्याचं बोललं जात आहे. क्लासेस लाईनमधून मोटेगावकरांनी कोट्यावधींची संपत्ती जमावली. ते सध्या EDच्या सुद्धा रडारवर आहेत. पण एवढं असूनही मोटेगावकरांचे स्वतःचे मेडिकल कॉलेज नाही. मोटेगावकर हे मूळचे लातूरचे. त्यांचा नीट कोचिंगचा व्यवसायसुद्धा लातूरमध्ये सेट झाला. त्यामुळे त्यांना लातूरमध्येच मेडिकल कॉलेज टाकायचे होते. मात्र लातूरमध्ये राजकीय नेतृत्व असलेले देशमुख परिवार आपली साथ देणार नाहीत, असं मोटेगावकरने 2016मध्ये एका क्लासमध्ये विद्यार्थ्यांसमोर बोलून दाखवलं होतं. 2024 विधानसभा निवडणुकीत मोटेगावकर थेट अमित देशमुख यांच्या मंचावर चढले आणि आपण देशमुखांचं कुंकू लावलं असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यातून त्यांनी मेडिकल कॉलेजसाठी देशमुखांसोबत जवळीकसुद्धा करायला सुरुवात केल्याचं दिसत होतं. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, लातूर.